सावळे संघाचा 12वा प्रतिनिधी पाठवून द्यायचा. 12वा प्रतिनिधी सावळे संघाचा. हॅलो. तर नक्कीच आपण पाहतोय आता मात्र यावेळेस पाहायला मिळतंय सी गटातील आता मात्र सामने या ठिकाणी आपण पाहतोय. संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला पहिला सामना बी गटातील जिंकला तो खऱ्या अर्थानं रीस संघानं. आता मात्र दुसरा सामना पाहायला मिळतोय तो उत्कर्ष सावळे आणि आई एकविरा लोधिवली. त्याला पाठव दुसरा तू नको. तर पाहूयात या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत आमचे वाश्यभाई सावळेगावचे युवा नेते नितीन माळी 12वा खेळाडू म्हणून इथे येतात. तर या ठिकाणी त्यांचे स्वागत करूयात. आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी गेला एकेरी निर्धाव या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. सलामीची जोडी निशांत माळी अतुल माळी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि सुरुवात करतोय गोलंदाज बंटी भद्रिके याच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. आपल्याला पाहायला मिळतंय दुसऱ्या फेरीतील हा एक ताकदवान संघ हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दोन ताकदवान संघांमध्ये यावेळेस पाहायला मिळतंय निशांत माळी अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून दिला. निशांत माळी या ठिकाणी बाद. थँक्यू डीजे. तर एकूणच आपण पाहतोय माझ्या समवेत जोडले गेलेत राजेश जगताप, अभि गरुडे, गुणलेखकाची भूमिका पाहायला मिळते. तर एकूणच आपण पाहतोय निखिल बाबर या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आपण पाहतोय सुरुवात या ठिकाणी दमदार करायला पाहिजे होती परंतु सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते लोधिवली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतला. आता मात्र रात्रीची वेळ आहे अशा परिस्थितीत कमीत कमी धावसंख्येवर रोखून या ठिकाणी गोलंदाजांना या ठिकाणी वाव मिळतोय. अशा परिस्थितीत या ठिकाणी निर्णय घेतला तो गोलंदाजीचा आणि पाहतोय आपण या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. निशांत माळी बादून तंबूत परतलाय. आता मात्र या ठिकाणी सावळे संघ यावेळेस पाहायला मिळतोय मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करत होता परंतु पाहतोय बॅक टू बॅक दुसरी विकेट गमावतोय. संकेत केदारी बादून तंबूत परतावं लागेल. दुसरी विकेट सावळे संघाची या ठिकाणी मिळते ती लोधिवली संघाला. डीजे 2 मिनिटं थांबा. प्रवीण घरत याला 500 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जातंय गणेश होलम यांच्याकडून. गणेश होलम यांच्या शुभ हस्ते प्रवीण घरत याला 500 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जातंय. एकूणच राजेश आपण पाहतोय हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय लोधिवली आणि सावळे या दोन संघादरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले गुणवान गोलंदाज आहेत. अशा या गोलंदाजांवरच मी म्हणेन की किमान 30 ते 35 धावांचं जर का टार्गेट उभं राहिलं तर निश्चितपणे एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल. परंतु पाहतोय आपण या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन हा गोलंदाज पोहोचलाय. कारण आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव फेकला होता त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर निशांत माळीला बाद केलं, तिसऱ्या चेंडूवर संकेत केदारीला बाद केलं. आता मात्र पाहायला मिळतोय नौका फलंदाज अतुल माळी या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतोय सलामीला आलेला हा फलंदाज अतुल. स्ट्राईक एंडला आता मात्र पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला नौका फलंदाज देवेश माळी. परंतु बंटी पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क होत नाहीये. जशी जशी रात्र सरते तसे तसे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की
चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. परिणाम पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. बंटी एक जबरदस्त षटक फेकण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत सावळे संघ संघर्ष करताना दिसतोय, कारण आपल्याला पाहायला मिळतोय एकही धाव या ठिकाणी धावफलकावर अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही सावळे संघाची. आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा मात्र या ठिकाणी जमवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय देखणा फटका पाहायचे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू जातोय. पहिला चौकार, पहिला मोठा फटका तो सावळे संघासाठी. गोटी सोडा बाकी फोडा, गोटी सोडा बाकी फोडा, गोटी सोडा बाकी फोडा. धन्यवाद डीजे. जबरदस्त संगीत वाजवलं जात आहे, कारण आपण पाहतोय या ठिकाणी चौकार पाहायला मिळत होता. यावेळेस पाहायला मिळतोय पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. राजेश, आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बंटी बद्रिकेचं हे षटक होतं आणि बंटी एक जबरदस्त या ठिकाणी गुणवान गोलंदाज, व्यावसायिक दर्जा ज्याला मिळालाय आणि आपली व्यावसायिकता या मैदानावर एक जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी त्याने सिद्ध केली. आतापर्यंत जर विचार केला तर 6 चेंडू फेकले, फक्त 4च धाबा त्याने खर्ची केल्या. अशा परिस्थितीत सावळे संघाला आता मात्र या उर्वरित 2 षटकांमध्ये मी म्हणेन की किमान या ठिकाणी 25 ते 30 धाबा जमवणं बंधनकारक राहील, कारण आपण पाहतो होतो मागच्या सामन्यामध्ये बंटी बद्रिकेनं स्वतःच्या अष्टपैलू कामगिरीवर तो सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. अशा परिस्थितीत या संघासमोर मी म्हणेन की किमान 25 ते 30 धाबा जमवणं बंधनकारक राहील, कारण आपण पाहतोय सावळे संघ त्यानंतर लोधिली संघ हे दोन्ही संघ जर विचार केला तर दोन्ही संघामध्ये समसमान ताकदीचे फलंदाज, समसमान ताकदीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत मी म्हणेन की त्या फलंदाजांना संघर्ष करण्यासाठी, त्या गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी एक संघर्षात्मक धावसंख्या उभारण्याच्या हेतूनं कुठेतरी या ठिकाणी प्लॅनिंग केली पाहिजे, आपली व्यूहरचना बदलली पाहिजे. परंतु पाहतोय आपण सलामीला आलेला फलंदाज निशांत माळी 0 धाबा करून बाद झाला. त्या पाठोपाठ आलेला फलंदाज संकेत केदारी 0 धाबा करून बाद झाला. आणि आता मात्र परिस्थिती पाहायला मिळते अतुल खेळतोय 4 वर. देवेश आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज या ठिकाणी नौका वापरण्यात येते दुसऱ्या षटकासाठी. देवाच्या हातामध्ये चेंडू दिलाय. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडूला उंची जास्त मिळत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू खोलवर राहतोय. परिणाम पाहायला मिळतोय जशा पद्धतीने चेंडू बॅटवर यायला पाहिजे तशा पद्धतीने चेंडू बॅटवर येत नाही. आणि एकूणच निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव खेळलाय तो या षटकातील देवेशनं. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय मोठा फटका पाहिजे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फलंदाज मात्र बाद होऊन तंबूत परतावं लागेल ते देवेशला. थँक्यू डीजे. तर एकूणच आपण पाहिलं एकूणच आपण पाहतो या ठिकाणी विचार केला तर जबरदस्त प्रयत्न, परंतु देवा पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय चेंडूचा या ठिकाणी पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. ज्या पद्धतीने षटक फेकलं होतं बंटी बद्रिकेनं त्याच्या पद्धतीने या ठिकाणी षटक टाकण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज देवा करवी, कारण आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क पाहायला मिळत नाही. या ठिकाणी विचार केला तर एकेरी दुहेरी धावावर एखाद या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. खराब चेंडूंचा या ठिकाणी प्रतीक्षा केली पाहिजे, परंतु तसं घडत नाहीये. आणि यावेळेस पाहायला मिळतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तर आला. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 5 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतंय. दुसरं षटक कार्यरत आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज देवाच्या हातामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाज बंटीनं, परंतु या षटकाचा विचार केला तर अद्यापपर्यंत एकच धाव खर्ची केली ती गोलंदाज देवानं. अशा परिस्थितीत 1-2 मोठे फटके येणं या ठिकाणी खऱ्या अर्थानं चाहत्यांची अपेक्षा असेल, परंतु पाहूयात एक शांत क्रिकेट या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळतोय. तो उत्कर्ष सावळे आणि
आई एकविरा लोधिवली या दोन संघादरम्यान चालू असलेल्या या रणसंग्रामामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नाणेफेकीचा कौल जिंकला तो लोधिवली संघानं आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी आणि आता मात्र पाहायला मिळतोय नौका फलंदाज ऋषिकेश यावेळेस मात्र चूक केले या क्षेत्ररक्षकानं चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये चौकारासाठी मिळतोय या चौकाराने कुठेतरी दिलासा मिळतोय आकार मिळतोय धाबसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल या ठिकाणी 4 धाब्याच्या मदतीनं 9च्या घरामध्ये देवा पुन्हा एकदा तयार होतोय आपण पाहतोय ऋषिकेश एक जबरदस्त खेळी करतोय यावेळेस मात्र पाहायला मिळतोय दुसरं षटक संपल्याचा इशारा मिळतोय आमचे पंच दीपक या ठिकाणी आम्हाला इशारा करतायत 2 षटकांचा खेळ संपलाय उत्कर्ष सावळे या ठिकाणी विचार केला तर धावा जमल्या तब्बल 9 ज्या सरासरीनं आपण म्हणत होतो की ज्या सरासरीनं खऱ्या अर्थानं चालायला पाहिजे होतं कारण आपण पाहतोय रात्रीची वेळ झाली आहे आणि 12 नंतर आपण पाहतोय समीर सोमणे सर आम्हाला सांगत होते की ज्या रात्रीचे 12 नंतर चेंडूचा या ठिकाणी विचार केला तर बॅटवर चेंडू सहसा येत नाही अशा परिस्थितीत तुम्ही जी या ठिकाणी विचार केला तर सिंगल डबल्सवर या ठिकाणी लक्ष केंद्रित करा खराब चेंडूची प्रतीक्षा करा आणि तुम्हाला नक्कीच या ठिकाणी धावसंख्या मोठी पाहायला मिळेल परंतु तसं घडलं नाही एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली बंटीनं 4 धाबा दिल्या त्यानंतर गोलंदाज देवानं 5 धाबा दिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय 9 धाबा धावपलकर पाहायला मिळतात गडी बाद झालेत तब्बल 3 सावळे संघाचे या ठिकाणी विचार केला तर निशांत बाद झाला 0 धाबा करून त्यानंतर संकेत बाद झाला 0 धाबा करून आणि त्यानंतर आलेला फलंदाज देवेश बाद झाला 0 धाबा करून आता मात्र खेळपट्टीवर खेळ करतायत अतुल खेळतोय 5 वर ऋषिकेश खेळतोय 4 वर आणि संघाची धावसंख्या 3 बाद 9 शेकोटी विजवाची प्रेक्षकांना विनंती करेन ती शेकोटी विजवा यावेळेस मात्र पाहायला मिळतंय देखणा फटका पाहायचाय चेंडू जातोय कितपत धावा मिळतील आणि पंच काय चौकार आजा आजा जिंद शामी आने के तलो आजा जरी वाले नीले आसमाने के तलो आजा आजा जिंद शामी आने के तलो आजा जरी वाले नीले आसमाने के तलो तो नक्कीच या चौकारानं आता मात्र संघर्ष करताना दिसतोय तो अतुल माळे आपल्याला पाहायला मिळतोय चौकारानं धावसंख्येला आकार मिळतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 अशाच पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे आपण पाहतोय चांगल्या चेंडूवर एकी एरी दुरी धावा खराब चेंडूवर मोठे फटके आणि अशा पद्धतीने धावसंख्या खऱ्या अर्थानं उंचावली पाहिजे यावेळेस पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये दुसरा चौकार तर एकूणच पाहायला मिळतंय ज्या सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी मेहनत घेतली होती त्या गोलंदाजांच्या मेहनतीवर या ठिकाणी पाणी फिरलं जातं लगातार बॅक टू बॅक 2 चौकार दाखवले अतुल माळेनं कारण आपण नेहमी म्हणतो की कितपत शांत ठेवू शकतो एखाद्या फलंदाजाला कितपत शांत ठेवू शकतो एखाद्या वाघाला आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतोय आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 चौकार दाखवले आणि संघाच्या खात्यामध्ये धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17 धाबा धावपलकर पाहायला मिळतात अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक कारण आपण नेहमी म्हणतो शेवटचं षटक हे आणामारीचं षटक असं या षटकामध्ये फलंदाज फक्त धाबा शकतो आणि यावेळेस पाहायला मिळतंय 5 धोका होऊ शकतोय परंतु चेंडू जातोय या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपाने ही एकदा मिळते या एकीने आपण पाहतोय धावसंख्येला आकार मिळतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 धावा धावपलकर पाहायला मिळतात जिथे बाद झाला होता निशांत संकेत देवेश त्यानंतर मात्र संघर्ष करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो अतुल माळी ज्यानं आतापर्यंत 3 चौकाराने या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकलीत एकूणच परिणाम पाहायला मिळतोय संघाच्या खात्यामध्ये धावा जमा झाल्यात त्या 18 धावा धावपलकर पाहायला मिळतात आता मात्र ऋषिकेश या ज्याने एक चौकार लगावला होता तो ऋषिकेश आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय
विनंती असेल प्रेक्षकांना की आपण प्लीज शेकोटी विजवायची आहे, कारण आपण पाहतोय आधीच दव पडलाय आणि अशा परिस्थितीत धुकंही वाढतंय. यावेळेस पाहायला मिळतंय देखणा फटका पाहिजे, चेंडू येतोय लॉंगन आणि मिड विकेटच्या मधोमध एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धाब्यासाठीचा या ठिकाणी प्रयत्न तोही पूर्ण केला जातोय आणि या 2 धाब्यानिशी आपण पाहतोय संघाच्या खात्यामध्ये धाबा जमा झाल्यात. त्या तब्बल 20 धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत. एकूण 20 धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील आणि आपण पाहतोय वीस धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी आता मात्र एक शांत क्रिकेट या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सगळे प्रेक्षक शांततेने हा सामना बघतायत, कारण दोन्ही या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे कधी या सामन्यामध्ये काही घडू शकतं, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत. अशा परिस्थितीत कधी कोणत्या क्षणी काय घडेल, कधी कोणत्या क्षणी या ठिकाणी हा सामना आपला रंग बदलेल ते येणारा काळ सांगेल. परंतु पाहतोय आतापर्यंत धावा जमल्या त्या 20 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मोहन यावेळेस पाहायला मिळतंय मोहन न फेकलेला हा चेंडू, परंतु सोपा झेल सोडला. यावेळेस पाहायला मिळतंय एका धाब्यावर समाधान मानलंय अतुल माळीने या ठिकाणी नकार दिलाय. आपण पाहतोय एका धाब्याने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धाबा धावपलकर पाहायला मिळतात. संघर्ष सुरू केला होता. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 4 धाबा, बंटीच्या दुसऱ्या षटकामध्ये देवाना दिल्या 5 धाबा आणि एकूणच पाहायला मिळतंय या षटकामध्ये मोहननं आतापर्यंत एक मागणी गोलंदाजी नक्कीच केली, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिलं 2 षटकं लोधुलीच्या बाजूने गेली तर एक षटक शेवटचं मी म्हणून की सावळे संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे आणि एकूणच परिणाम पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू कदाचित या ठिकाणी आपल्याला मात्र पाहायला मिळेल या षटकातील अतुल माळी ज्यानं आतापर्यंत 3 चौकार दाखवलेत या सामन्यामध्ये. तो अतुल माळी आता मात्र स्ट्राईक एंडला. पाहूयात शेवटच्या चेंडूवर एकाच मोठा फटका आला तर निश्चितपणे आव्हानात्मक टार्गेट उभं राहू शकतं. यावेळेस पाहायला मिळतंय देखणा फटका, चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध चौकारासाठी. एकूणच पाहिलं आपण की तब्बल 18 चेंडूचा खेळ संपला. धावा जमल्या त्या एकूणच 25 धावा या ठिकाणी जमा केल्या धावपलकावर. सावळे संघानं 26 धावांचं एक संघर्षात्मक टार्गेट जमा केला. आता मी म्हणेन की निश्चितपणे या ठिकाणी गोलंदाजांना लढाई या ठिकाणी या सामन्यामध्ये संघर्ष करण्यासाठी एक आव्हानात्मक टार्गेट उभं निश्चितपणे केले सावळे संघाच्या फलंदाजांनी. अशा परिस्थितीत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण आपण नेहमी म्हणतो की तुम्ही प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करण्यासाठी चुकू नका, कारण हिंमत नाही या ठिकाणी आपली. जर आपण नेहमी म्हणतो ना की आपली हिंमत नसेल तर आपल्याला किंमत नसते आणि विरोधक नसेल तर प्रगती नसते, तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की या ठिकाणी कोणता संघ आता मात्र हिंमत करेल. परंतु त्यापूर्वी मी विनंती करेन श्लोक 11 कळवा आणि वरत विनायक कांबे या 2 संघाच्या संघनायकांना मी नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करतोय. श्लोक 11 कळवा आणि वरत विनायक कांबे, कृपया आपण दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी या मंचावर यायचं आहे. तर पाहूयात एकूणच 18 चेंडू आणि 26 धावांची गरज ती जिंकण्यासाठी. या 26 धावा कशा पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल लोधुली संघ आणि कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न करेल तो उत्कर्ष सावळे संघ, याचं धावतं वर्णन देण्यासाठी वळूयात ते राजेश जगताप यांच्याकडे. धन्यवाद देवेन. फलंदाजीचं जर विवरण आपण पाहिलं तर अतुल माळी या फलंदाजाने सुरेख फलंदाजी केली. जवळपास 17 धावा कुठून काढल्या त्या अतुल यानं. त्यानंतर त्याला थोडीशी साथ दिली ती ऋषिकेश
या फलंदाजाने एक चौकार एक दुहेरी धाव आणि एक एकेरी धाव अशी चांगली साथ अतुल याला दिली. त्याचा परिणाम आपण धावफलकावर पाहतोय. 25 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी 26 धावांची गरज आहे ती लोधिवली संघाला. बंटी बद्रिके याची गोलंदाजी जर आपण पाहिली तर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फक्त 4 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे मोहरे टिपण्यात त्याला यश मिळालं. त्यानंतर देवा याने सुरेख गोलंदाजी केली. एक गडी बाद करण्यात यश मिळालं देवाला. एक चौकाराचा मार खाल्ला पण धावसंख्या जी उभारायला कठीणाई केली सावळे संघाला ती कठीणाई कुठेतरी मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला सोपी झालेली पाहायला मिळाली. कारण सलग 2 चौकार लेगबाईच्या स्वरूपात आलेली एक धाव त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर एकेरी आणि शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार अशी एकूण धावसंख्या मिळवली ती सावळे संघानं 25. विजयासाठी 26 धावांची गरज आहे ती लोधिवली संघाला. 18 चेंडू 26 धावा. कळवा आणि कांबे संघ या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करतील आमचे सन्माननीय अतिथी सतीश महाडिक यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर देवेन या सामन्यांसाठी जे चेंडूचा पुरवठा जे चेंडू पुरवले गेले विनोद पाटील यांच्याकडून चेंडूचा पुरवठा या सामन्यांसाठी केला गेलाय. या सर्व मान्यवरांचं आपण आभार मानतोय. पण वळूया सामन्याकडे. पंचांचा सामना सुरू होण्याचा येतो इशारा. गोलंदाज निलेश माळी याचा पहिलाच चेंडू मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. सोयर चेंडूचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपात लोधिवली संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं केलं जात आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळतोय सागर तर नॉन स्ट्राईक एंडला बंटी. निलेश गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा तयार. जोरदार प्रहार चढवलाय सागर या फलंदाजानं. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. मुझे याद है वो बातें मेरे बचपन की डैडी कहते थे छोटा सिक्का चलेगा नहीं प्यार से खिलाती दाल चावल और दही माँ के उगारनिशी सागर यानं आपलं वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं केलं 4 तर सांघिक धावसंख्येत भर पडली 4 एकूण धावसंख्या बिनबाद 5च्या घरात. बिनबाद 5 धावा धावफलकावर लागतायत. सुरेख चेंडूची फेकी गोलंदाज नितेश याच्याकडून आणि निलेश याच्याकडून आणि एष्ट्या उडवून लावल्यात. तर दुसऱ्याच चेंडूवर चौकाराचा मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ टप्प्याचा अचूक नियंत्रण आणि एष्ट्यांवर चेंडू आदळला. सागर याला मात्र वाट धरावी लागते तंबूची. पहिला हादरा बसतोय तो लोधिवली संघाला सागर गडी बाद होऊन तंबूत परततोय तो सागर. तर सागरची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज तुषार फलंदाजीसाठी स्ट्रायकर इनला.
निलेश माळी पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी निलेश याच्याकडून. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर स्लोअर करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू तर मला वाटतं हाताला चिटकून कदाचित राहिला होता म्हणून उचली जास्त मिळाली. स्क्वेअर चेंडूचा इशारा आला होता तो पंचांकडून. आता मात्र जोरदार प्रहार चढवला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय निशांत आणि दुसरा हादरा बसतोय तो लोधिवली संघाला तुषार याच्या रूपात. मात्र बराच वेळ नॉन स्ट्राईकला असलेला बंटी बद्रिके आता मात्र जातो स्ट्रायकर एंडला. पूर्ण दारोमदार असणार त्याच्या खांद्यावर कारण आता जर समीकरण आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे विजयासाठी लोधिवली संघाला. आणि अशा परिस्थितीत सलग 2 गडी बाद झाल्यानंतर एक हाणामारी आणि संयमी खेळी खऱ्या अर्थानं करण्याची गरज आहे आणि अशी खेळी हा बंटी साकारू शकतो असा विश्वास प्रेक्षकांना. जोरदार प्रहार चढवलाय चेंडूवर. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय मात्र दरम्यानच्या काळात एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचतीये ती 7च्या घरात. 7 धाव फलकार लागतायत. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असावा. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू 7 धावा करण्यात यश मिळालंय मात्र महत्वाचे 2 मोहरे टिपले ते निलेश या गोलंदाजानं. बंटी बद्रिके सरळ सरळ उडून लावलाय चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जगदंब जगदंब Remix by DJ Shubham. शिवरायांचे भक्त आम्ही, मराठा आमची जात. जो करेल महाराष्ट्राचा घात त्याला कमरेत घालू लाग. फलकार धावा जर आपण पाहिलं तर 13 धावा लागल्यात. 2 गडी बाद करण्यात यश मिळालं ते निलेश या गोलंदाजाला. मात्र शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार धावसंख्येचं रूप पूर्ण पालटून गेला. बंटी बद्रिके स्ट्रायकर एंडला असताना एक षटकार लगावला मात्र या 6 धावांनी बंटी खेळतोय आपल्या वैयक्तिक 8 धावांवर. 2 चेंडूंचा सामना केलाय बंटी यानं तर एकूण धावसंख्या 13. 2 बाद 13 धावा धावफलकार लागतायत. अजूनही 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावांची गरज. डावखुरा आताचा फलंदाज आता मात्र असणार स्ट्रायकर एंडला हर्षद. हर्षद याला टाकलेला चेंडू. गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्याच चेंडूवर पवन याच्याकडून पाहायला मिळते. पवन माळी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते कारण आता डॉट चेंडू काढणं आणि विकेट काढणं गरजेचं आहे. सावळी संघाला जर विजयश्री प्राप्त करायची असेल तर डॉट बॉल आणि विकेट काढणं आता मात्र गरजेचं आहे. पवनचा पुढील चेंडू. जोरदार प्रहार चढवलाय चेंडूवर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव निश्चितच मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावफलकर धावा मात्र लागतायत. 2 बाद 14. अजूनही 12 धावांची गरज आहे.
10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूत 12 धावा करायच्या आहेत. स्ट्रायकर एंडला बंटी. गोलंदाज पवन माळी आता मात्र गोलंदाजी मार्कवर. बंटी बद्रिके एक षटकार एक दुहेरी धाव अशा एकूण 8 धावांवर खेळतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. बंटी या फलंदाजानं व्यूहरचना बदलली जाते. उजव्या हाताचा आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज असला की खेळाडूंचा मैदानात वॉर्मअप जास्त होतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्यांचा वॉर्मअप जास्त होतो. मात्र आता पवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंच तटस्थ. लेग बाईसच्या स्वरूपात मिळते एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते ती 15च्या घरात. 2 बाद 15 धावा धाव फलकार लागतायत. बंटी खेळतोय आपल्या वैयक्तिक 8 धावांवर तर साथी फलंदाज हर्षद खेळतोय एका धावेवर. एकूण धाव फलकावर धावा 2 बाद. 15. पवन सुरेख गोलंदाजी करतोय. डॉट चेंडूची होती सांगता. धाव फलकार धावा मात्र तिथे स्थिरावलेल्या 2 बाद 15च्या घरात. मात्र समीकरण डॉट चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 धावांची गरज. सुरेख चेंडूची पैकी पुन्हा एकदा डॉट चेंडूची होते सांगता. आता मात्र पवन सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. समीकरण आता मात्र बदलतोय. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. म्हणजे डॉट चेंडू काढणं गरजेचं होतं. ते चेंडू डॉट करण्यात यश मिळाले ते पवन याला. मात्र एखाद विकेट जर मिळाली असती तर निश्चितच या सामन्यात अजूनही रंगत आपल्याला पाहायला मिळाली असती. जोरदार प्रहार केलाय मात्र डॉट बॉल. शेवटचा षटक आता मात्र बाकी. स्ट्रायकर एंडला असणार बंटी. 6 चेंडू 11 धावांची गरज विजयासाठी लोधिवली संघाला. नक्कीच खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. कारण आपण विचार करायला गेलं तर तब्बल 12 चेंडू आणि गरज होती ती मी म्हणेन 13 धावांची आणि फक्त 2 धावा खर्ची केल्या. ते या गोलंदाज पवन माळीनं जबरदस्त कौतुकास्पद गोलंदाजी मी म्हणेन पवन माळीची. आणि अशा परिस्थितीत आता मात्र सावळे संघासाठी टार्गेट शिल्लक ठेवले 6 चेंडू 11 धावांचं. एक आव्हानात्मक टार्गेट एक संघर्षात्मक टार्गेट आणि या टार्गेट समोर मी म्हणेन की बंटी बद्रिके कदाचित थोडासा प्रेशर खाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पाहतोय समोरचा फलंदाज जो फलंदाज उभा होता डावकुऱ्या हाताचा हर्षद ज्यानं तब्बल चेंडू निर्धाव खेळले ते एकूण 3. आणि अशा परिस्थितीत मी म्हणेन की थोड्याशा प्रमाणाने का होईना परंतु बॅकफुटला टाकलाय. अशा परिस्थितीत आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी समीर शेठ पारंगे आणि शैलेश शेठ कुरंगळे या दोघांनाही विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. 6 चेंडू 11 धावांची गरज. बंटी बद्रिके शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळाली असती मात्र धाव घेतली नाही. पूर्ण विश्वास आपल्या फलंदाजीवरचा जो विश्वास आहे तो आता विश्वास मात्र सार्थकी ठरवावा लागणार. तो बंटी याला जोरदार प्रहार केला. बंटी यानं चेंडू 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने मात्र समीकरण बदलतंय. आता 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावांची गरज. जोरदार प्रहार पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनाती आणि बंटी याच्या खेळीचा होतोय अंत.
त्याची पोटा चाटली अफजल्याचा तोडा काढला शिवरायाच्या पराक्रमाने हा महाराष्ट्र वाढला छत्रपती शिवरायांचा नाव घेतात सरकतही तर रक्त नाव आमचं जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जय जय अतुल माळी याच्या दुसऱ्याच चेंडूवर बंटी याची मात्र विकेट मिळाली. जी फलंदाजीत चमक दाखवली अतुल माळी यानं तीच गोलंदाजीत मात्र चमक दाखवावी लागणार. समीकरण जर आपण पाहिलं 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज राज. जोरदार प्रहार पुन्हा एकदा चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय की नाही हे पाहणं आता मात्र. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. राज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. 3 चेंडू 5 धावांची गरज. 1-2 निर्धाव चेंडू टाकण्याची गरज आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चितच मिळते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतो. हर्षद हो गया है साई संग इश्क सा हो गया हम है भक्त बाबा के क्यों डरे जमाने से हम है भक्त बाबा के. 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावांची गरज आणि अशा परिस्थितीत देवा हा फलंदाज मैदानात येतोय. गोलंदाजी चांगली केली होती देवानं, मात्र त्या पद्धतीच्या फलंदाजीची गरज आहे. मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजी आता करावी लागणार. तो राज ठाकूर या फलंदाजाला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय अतुल. आता मात्र 1 चेंडू 4 धावांची गरज. नक्कीच राजेश, आपण पाहतो 1 चेंडू 4 धावांची गरज. खऱ्या अर्थानं कोणताही संघ जिंको, परंतु क्रिकेट जिंकलाय. कारण विचार करायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी दाखवली. शेवटचा 1 चेंडू आणि हा षटकार लगावलाय. तेरा शुक्र करावे साईया मैं तेरा शुक्र तेरा शुक्र करावे साईया मैं तेरा शुक्र तेरा शुक्र करावे साईया मैं तेरा शुक्र गुस्सा लगिया तोड़ भाइया मैं तेरा शुक्र करा.